राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणार आहे। अजितदादा पवार यांच्या कार्यकुशल व कल्पक नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमरावती महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जातोय। महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून आता अवघे काही दिवसच शिल्लक असल्याने राजकीय हालचालींनी वेग घेतला असून आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांनी प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना सोबत घेऊन सर्वसामान्यांशी भेटीगाठी, चर्चा, संवाद, परामर्श, वैचारिक मंथन, कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेऊन प्रचारात सहभाग नोंदवलाय। अशातच नुकतेच प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रचार कार्यालयाची फीत कापीत आमदार सौ सुलभाताई खोडकेंनी उद्घाटनाची औपचारिकता साधली आहे। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी येणारी महानगरपालिका निवडणूक ही आपल्या अमरावती शहराची भावी दिशा ठरवणारी आहे। याकडे लक्ष वेधीत मी आपणास विनंतीपूर्ण आवाहन करते की 15 जानेवारी 2026 रोजी मतदानाचा हक्क बजावताना सर्व नागरिकांनी घड्याळ चिन्हाचे बटन दाबून जोग स्टेडियम चपराशीपुरा प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 4ही उमेदवारांना विजयी करून लोकसेवेची संधी द्यावी, असं प्रतिपादन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी यावेळी केले। या दरम्यान प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम चपराशीपुरा स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीमती सुहासिनी अंबादास जावरे, रामचरण चौहान, सौ स्वाती सचिन निकम, मुमताज शेख, राजाभैया केबलवाले यांनी आमदार सौ सुलभाताई खोडके व आमदार संजय खोडके यांचे स्नेहपूर्ण स्वागत केले। यावेळची महानगरपालिका निवडणूक हे केवळ औपचारिकता न मानता ती आपल्या हक्कांच्या संरक्षणाची आणि अमरावती शहराच्या सर्वांगीण विकासाची एक मोठी संधी आहे असं समजा। 5 वर्षांच्या प्रगतीची ही मौल्यवान गुरुकिल्ली केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या योग्य, प्रामाणिक आणि कार्यक्षम उमेदवारांच्या हाती सोपवा, या शब्दात आमदार संजय खोडके यांनी उपस्थित मतदार बांधव भगिनींशी संवाद साधलाय। अमरावती शहर खऱ्या अर्थाने स्मार्ट, सुंदर करण्यासाठी तसेच आपल्या प्रभागात दैनंदिन नागरी सुविधांच्या उपलब्धतेसाठी आमदार सौ सुलभाताई खोडकेंच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध आहोत, असा मानस व्यक्त करीत श्रीमती सुहासिनी अंबादास जावरे, रामचरण चौहान, सौ स्वाती सचिन निकम, मुमताज शेख, राजाभैया केबलवाले यांनी सर्व नागरिकांना मतदानरूपी आशीर्वाद देण्याची विनंतीपूर्ण आवाहन केले। या प्रसंगी यश, सुलभा, संजय खोडके यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक युवती प्रामुख्याने उपस्थित होते। यांचा आगमन झाले। गुजारिश करता हूं कि उन्होंने भी पुष्पगुच्छ देके कार्यक्रम निपटाने प्रयत्न करूं। यानंतर स्वागत राजाभाऊ फैद्दीन कलकर, भाऊचं स्वागत रवीश पदाधिकाऱ्यांनी राम चव्हाण सर, स्वातीताई सचिन निकम, मुक्ताज करवंटा। ब्युरो रिपोर्ट RCN न्यूज।